मित्रांनो, कधी पण म्हणजे आपण साबुदाणे असे बनवतो तर बऱ्याच लोकांची बोलतात ना एक काही छोट्या गोष्टी ज्या माहिती नसतात की म्हणजे सुटसुटीत कसे बनले पाहिजे, चिकट का होतात, कसली म्हणजे काळजी घेतली पाहिजे कुकिंग करताना की त्याच्याने म्हणजे बोलतात ना साबुदाणे आपले एकदम व्यवस्थित सुटसुटीत आणि आपल्या जी ही कढई आहे कढईला न चिकट म्हणजे खालती चिकटणार नाही बिलकुल पण सुटसुटीत कमी तेलामध्ये साबुदाणे कसे बनतील तर त्याची मी आज रेसिपी घेऊन आलेलो आहे. त्याच्या ट्रिक्स आहेत काही, त्या यूज केल्या ना तुमचे साबुदाणे एकदम असे मोकळे मोकळे बनतील. तर चला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण साबुदाणे भिजवणार आहोत आणि ते भिजवायचे कसे, कारण की आपल्या भिजवण्यावरती पण डिपेंड असतं की साबुदाणे सुटसुटीत कसे होणार. तर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी घेतलेली आहे बघा, ही 1 वाटी साबुदाणे ह्याच्यामध्ये घेतले. तर सर्वात पहिले आपण याला धुवून घेणार आहोत, म्हणजे ह्याच्यामध्ये जे जास्तीचं स्टार्च असेल ना, जी पावडर असते जास्तीची स्टार्च, ते काढायचं आपल्याला धुवून. हे बघा मित्रांनो, आपण सगळे साबुदाणे गाळून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि आता ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे पाणी आहे ना आपण साबुदाण्यांच्या वरती थोडंसं असलं पाहिजे. हे बघा अगदी थोडंसंच वरती पाणी पाहिजे. आणि साबुदाण्यात आपण भिजवला ठेवणार आहोत कमीत कमी 7-8 तासांसाठी. तर मित्रांनो, सर्वात पहिले ना आपण ही कढई आहे ना अशी मस्तपैकी गरम करायला ठेवायची आहे. ह्याच्यामध्ये आहे ना आपण आता टाकणार आहोत शेंगदाण्याचं तेल किंवा तुम्ही तूप ही टाकू शकता. हे बघा शेंगदाण्याचं तेल मी बऱ्यापैकी टाकलेलं आहे आणि ह्याला चांगल्यापैकी आपल्याला गरम करायचं आहे. ह्याची एक ट्रिक सांगतो मी. साबुदाणे कढईला चिटकत का ना, त्याचं एक ट्रिक तुम्हाला मी सांगतोय. कारण की हे बघा हे असं आहे ना, हाय फ्लेम वरती कढई गरम करायची आणि तेल आहे ना मस्तपैकी ह्याच्यामध्ये गरम करायचं आणि थोडी वाफ येऊ द्या. त्याच्यानंतर आपण हे तेल पुन्हा काढणार आहोत. हे बघा असं गरम करायचं आहे आणि आता हे तेल मी साईडला करणार आहे. आणि हे बघा तेल काढल्यानंतर ही कढई आहे ना आता परत आपण पूर्णपणे गरम करणार आहोत. म्हणजे कसं ही कढई ऑटोमॅटिकली नॉनस्टिक होऊन जाईल. हे बघा हे तेल आता ह्याच्यात जरा पण नाहीये आणि ह्याला एकदम हाय फ्लेम वरती आहे ना गरम करून घ्यायचं. आपण बिना तेलाची कढई गरम केलेली आहे ना, तर आता ही नॉनस्टिक ऑलमोस्ट झालेली आहे आणि आता ऑइल कमी टाकायचं एकदम. आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत काही मिरच्या. हे बघा आता ह्याला आहे ना आपण मस्तपैकी फ्राय करणार आहोत. हा थोडासा कढीपत्ता, त्याच्यानंतर हा मीडियम साईजचा मी एक पोटॅटो आपला बटाटा उकळून त्याला ओबडधोबड कट केलेला आहे. ह्याची काय बोलतात ना म्हणजे कट करण्याची काही म्हणजे असं रिक्वायरमेंट नाही आहे की असाच कट केला पाहिजे. आणि ह्याला हलकसा आपण आहे ना हाय फ्लेम वरती फ्राय करणार आहोत. तर आपण ह्या स्टेज वरती आहे ना त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत हलकसा मीठ. बघा बटाट्यांना मीठ लागलं पाहिजे ना, तेवढंसं मीठ आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित एकदा आपण मिक्स करणार आहोत. व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. हे जे आपण साबुदाणे भिजवले होते हे ऍड करायचे आहेत आणि त्याच्या सोबतच लगेचच हा शेंगदाण्याचा कूट. आणि आता ह्याला हाय फ्लेम वरती आपण मिक्स करून घेणार आहोत. हे बघा साबुदाणे जरा पण ह्याच्यामध्ये बघा खाली चिटकत नाहीये. आणि फ्लेम आहे ना आपण गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपण फास्टच ठेवणार आहोत. जर का स्लो ठेवाल तर चिटकायची शक्यता असते. हे बघा आता साबुदाण्यांसाठी आपण अजून परत थोडंसं हलकसं मीठ टाकणार आहोत. हे बघा व्यवस्थित त्याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे साबुदाणे जरा पण खालती चिकटत नाहीयेत. हे बघा आता मिक्स करून झालेलं आहे आणि ह्याला आहे ना आता गॅसचा फ्लेम स्लो करून ह्याला झाकण लावून वाफ करणार आहे आपण. जास्त वेळ नाही ठेवायचं, 10 सेकंडच ठेवायचं, नाहीतर खालती आपलं होतं ना साबुदाणे एकमेकांना चिटकू शकतात. चला मित्रांनो 10-15 सेकंड पेक्षा पण जास्त झाले तर आपण आता खोलून बघूया. हे बघा हे आपले साबुदाणे आहेत ना, बघा एकदम मस्त एक एक मोती सारखे असे वेगळे वेगळे झालेले आहेत. आणि बघा जरा पण खालती आहे ना चिकटले नाहीये, तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा जरा पण खालती चिकटले नाहीये. त्याला आपण व्यवस्थित अजून परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. थोडेसे कसे त्यांना वाफ चांगली व्यवस्थित एकसारखी बसली पाहिजे, कारण की आपण आता लो फ्लेम वरती करतोय. ढवळताना कधी पण आहे ना तुम्हाला ट्रिक सांगतो, ढवळताना आहे ना गॅसचा फ्लेम थोडासा मोठा ठेवायचा आणि नंतर गॅसचा फ्लेम कमी करायचा. परत थोडंसं एक 2-3 सेकंड असं ढवळून पुन्हा एकदा ह्याच्यावरती आपण ठेवूया झाकण. ह्याला अजून एक 10-15 सेकंड असं त्याला वाफ देऊया. 10-15 सेकंड झालेले तर आता परत पुन्हा एकदा चेक करूया. हे बघा गॅसचा फ्लेम मी परत फास्ट करतोय आणि हे बघा सगळे एक एक दाणा मोकळा आहे. हे बघा
तुम्हाला जर का वाटेल, ऍक्च्युली ऑप्शनल आहे, तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर किंवा सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं नाही ऍक्च्युली जिऱ्याची फोडणी पण काही काही लोकांना चालते, पण मी फक्त मिरची कढीपत्ता एवढ्याचीच फोडणी केलेली आहे. तर हे बघा, हे आपले साबुदाणे ऑलमोस्ट डन झाले आहेत. ह्याला आता फ्लेम बंद करूया, ह्याला झाकण लावून बस आता ह्याला कमीत कमी आहे ना एक 2-3 मिनिटासाठी रेस्ट करू द्यायचं. तर हे बघा साबुदाणे कसे बनलेले आहेत, हे बघा एक एक दाणा असा वेगळा वेगळा आहे. हे बघा हे बघा हे बघा हे बघा, आपले साबुदाणे एकदम सुटसुटीत झालेले आहेत. जरा पण असे म्हणजे चिकट झाले बघा, एक एक दाणा पडतो. हे बघा वेगळा वेगळा, हे बघा एक एक दाणा पडायला लागलाय. हे बघा एक एक दाणा पडतो. हे बघा तर मित्रांनो, हे बघा ज्या मी ट्रिक्स सांगितल्या ह्या हिशोबाने तुम्ही साबुदाणे बनवाल तर तुमचे साबुदाणे एकदम सुटसुटीत बनतील, गॅरंटी द्यालोय. तर मंडळी, मी ज्या पण ट्रिक्स वगैरे सांगितलेल्या आहेत ना साबुदाण्याची खिचडी बनवताना, त्या जर का तुम्ही यूज कराल ना तर तुमचे बोलतात ना पॅनला, तुमच्या कढईला साबुदाणे चिकटणारच नाहीत आणि सुटसुटीत पण बनतील आणि व्यवस्थित म्हणजे बोलतात ना एकदम एक एक दाणाचा मोकळा मोकळा होईल. तर ट्राय करा आणि मला सांगा की कसं वाटले तुम्हाला माझी रेसिपी. शेअर करा माझा व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.